नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जोडलेले आहेत अनेक वर्षापासून तुम्ही सामाजिक काय सक्रिय आहात. काय प्रतिक्रिया आहे तुमची, काय सांगाल आजच्या दिवशी आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय? सर्वसामान्य जनतेच्या आणि माननीय परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी इलेक्शन लढत आहे आणि त्यांच्या आदेशानुसार मी समाज कार्य करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रभागामध्ये बरेच काही कामं आहेत जे करण्याची बाकी आहेत. कोणते विकास काम आपण करणार आहात निवडून जर आलात? जर निवडून आलो सर, मी आमच्या सर्वात मोठा प्रभागामध्ये जायकवाडी धरणावरती आमची झोपडपट्टी आहे आणि अनेक वर्षापासून झोपडपट्टीला कोणताही न्याय मिळत नाही. ह्यावेळेस पहिलं स्टार्टिंगचा प्रश्न असेल आमचा, तर आमच्या झोपडपट्टीच्या एरियावरील लोकांना झोपडपट्टीची जी जागा आहे पाटबंधाऱ्याकडून तिच्यावर सँक्शन आणून घरकुल जी सुविधा पाहिजे ते नागरिकांना पुरवण्याचा प्रयत्न करायचं. रस्ते, नाले, वीज प्रशासन सर्व त्याच्यामध्ये सर्व झालं सर. जे अडचणी असेल सर्व ते नागरिकांना दूर साबित होईल. सर, जो नगरसेवक लोकांना निवडून दिलेला आहे त्यांचे जे जे काय अडचणी असतील ते सोडण्याचा प्रयत्न करू आपण. नागरिकांच्या कागदपत्रांचा फार मोठा प्रश्न आहे. कागदपत्र बी एखादी निराधार बरेच सरकारी योजनांचा फायदा नागरिकांना मिळालेला नाही. त्यासाठी मी सर ऑफिस खोलेल, एक माणसं लावीन आणि जर जो होईल तेवढं सर्वसाधारण लोकांचे पूर्ण काम करायचा प्रयत्न करेल. एकंदरीत पॅनल कसं राहील आपलं त्याच्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत पॅनल सर, ड मध्ये आमचे आझमभाई खाते आहेत, ड मध्ये विवेक मी आहे आणि अ मध्ये मनीष धापसे आहेत तिचे आणि हाकीम म्हणून व्हायचं. मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदान आवाहन करण्याची गरज नाही. मतदार खूप हुशार आहे सर मतदार, आणि ह्यावेळेस ते कोणत्याही आमिषाला न बळी पडता ते त्यांचं काम करतात आहे. 100% आहे सर. लोकांचं म्हणणं ते जाईल ना त्या अनुषंगानं.